नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होत्या? मित्रांनो, तुम्हाला 5 सेकंदासाठी वेळ देत आहे. तुम्ही नक्की या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा आणि 30 पैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर येत आहे हे पण नक्की कमेंट करा आणि तुम्ही स्वतः प्रयत्न करा का तुमचे उत्तर किती चुकीचे आहे आणि किती बरोबर आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, गणित विषयात. महर्षी कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित हा विषय शिकवत होते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, पानिपत, महानायक, झाडझडती, संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, विश्वास पाटील. पानिपत, महानायक, झाडझडती, संभाजी या साहित्यकृतीचे विश्वास पाटील हे आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, क्रोमामाइनचे 95% साठे एकट्या टिंबटिंब राज्यात आढळते. क्रोमामाइटचे 95 साठे एकट्या टिंबटिंब राज्यात आढळते. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 4 आहे, शिव समुद्रम नावाचा धबधबा कोणत्या नदीवरती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, कावेरी नदीवर. शिवसमुद्रम नावाचा धबधबा हा कावेरी नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 54 किलोमीटर. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 54 किलोमीटर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. 54 किलोमीटर आहे नर्मदा नदीची महाराष्ट्रातून एकूण लांबी. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लष्करी छावणी नाही आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, मिरज. देहू, खडकी आणि कामठी ह्या तिन्ही ठिकाणी लष्करी छावणी आहे आणि मिरज येथे नाही, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, श्री चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 8, सन 1913 मध्ये लाला हरदयाल यांनी टिंबटिंब स्थापन केली. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, गदर पार्टी. सन 1913 मध्ये लाला हरदयाल यांनी गदर पार्टीची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कळंब नावाच्या तालुक्यात कोणत्या 2 जिल्ह्या आहे? कळंब नावाचा तालुका कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब नावाचा तालुका आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, पुणे करारात गांधीजींच्या वतीने कोणी सही केली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, पंडित मदन मोहन मालवीय यांनी पुणे करार गांधीजीच्या वतीने सही केलेली होती. प्रश्न क्रमांक 11, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, संसदेला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, लोकमान्य टिळकांनी खंडबंदीचा चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली? लोकमान्य टिळकांनी खंडबंदीची चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सार्वजनिक सभा. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे,
कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए तहसीलदार. कोतवालाची निवड करण्याचा अधिकार हा तहसीलदाराला असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 14. कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी ॲनी बेझंट यांचे कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. तिल्हारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी कोल्हापूर. तिल्हारी जलविद्युत प्रकल्प हे कोल्हापूरमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गुजरात. सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरात या राज्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. संताल ही जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे पश्चिम बंगाल. संताल ही जमाती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबई. मुंबईमध्ये बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19. पहिले महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1914 मध्ये पहिले महायुद्ध झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी कर्करेखा. भारताच्या माध्यमातून कर्करेखा जाते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 2.42% भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या इतके टक्के आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे 2.42%. प्रश्न क्रमांक 22. कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी बर्फ. बर्फ हा वितळताना आकुंचन पावतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 24. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मणिपूर. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट ही मणिपूर या राज्यामध्ये झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. पेनिसिलियमचे कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बुरशी. पेनिसिलियम हे बुरशीचे उदाहरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे. समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सज्जनगड. समर्थ रामदासाची समाधी ही सज्जनगडमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 29. राजा केळकर वास्तू संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पुणे. राजा केळकर वस्तू संग्रहालय हे पुणे येथे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 30. मुंबई, मद्रास, कोलकाता येथील भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए
1862मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे.